नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिल्ह्यातील वंचित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 11 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जनआक्रोश धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले असून पीडितांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, गंभीर गुन्ह्यांमध्ये केवळ NC नोंदवून आरोपींना अभय देणे तसेच पीडितांवरच खोटे प्रती गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारांमुळे अन्याय वाढत असल्याचं म्हटलं आहे. तसेच माहिती दडवण्याच्या प्रवृत्तीमुळे दोषी अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि उत्तर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष चोळके यांनी प्रशासनावर कठोर कारवाई करत आंदोलनाची घोषणा केली आहे. यावेळी जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, ऑगस्टिन गजभिव, युवा तालुकाध्यक्ष शेवगाव मनोज साळवे, विनायक गडाख, अनिकेत पवार, लुकास गजभिव, बाळू गजभिव, अनिकेत गजभिव, गोविंद गजभिव, छानराज क्षेत्रे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व जिल्ह्यातील गोरगरीब SC ST OBC गरीब मराठा मुस्लिम या समाजावर पोलीस स्टेशन मार्फतच अन्याय केला जातो. रक्षक ज्यावेळेस भक्षक बांधतात त्यावेळेस यांना जाब विचारणं काम आहे. त्यामुळं वंचितच्या वतीने यांना जाब विचारण्याकरता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. याच्यामध्ये असं आहे की जे गंभीर गुन्हे असतात ते गंभीर गुन्हे पोलीस स्टेशन मार्फत नोंदून न घेता NCच्या नावाखाली बोळवण करून पीडितांना पोलीस स्टेशनमधून काढून दिलं जातं. तर याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे आमचे आदिवासी बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, मातंग वगैरे जे अदर कास्टवाले गरीब मराठा आहे यांच्यावर गावागावामधील गाव पुढारी हे अन्याय करतात आणि त्या गाव पुढाऱ्यांच्या फोनवरच हे सर्व पोलीस स्टेशन या जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तरमधले जेवढे PI आहेत हे सर्वजण काय करतात, त्या पुढाऱ्यांच्या तालावर नाचतात. आणि सध्या काय झालेलं आहे का या जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री स्वतः त्यांचे PA आणि पर्सनली PIला फोन करून हे असे प्रकरणं दाबले जातात. तर हे प्रकरणं दाबू नये व गोरगरिबावर जो अन्याय होतो तो करू नये आणि पोलिसांनी निष्पक्षपातीपणे जे पीडित आहेत तर त्यांना न्याय द्यावा याच्यासाठी आम्ही यांना निवेदन दिलं. आणि यांनी जर यांच्या कामामध्ये सुधारणा नाही केली तर 11 तारखेला आम्ही पोलीस स्टेशनवर SP ऑफिसवर आम्ही मोर्चा आणणार आहोत. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून SPनी आणि दत्तात्रय कराळे IG यांनी दखल घ्यावी ही विनंती करतो आणि थांबतो. आज अहिल्यानगर पोलीस अधीक्षक साहेब यांना वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण आणि उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ चोळके आणि दक्षिणचे पदाधिकारी आणि उत्तरचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आलं. निवेदनाचा विषय असा होता की वंचितांवर जो काही अन्याय होतोय राजरोसपणे त्याचा पोलीस पीडिताचा अन्यायाचा फायदा घेऊन त्यांचे NC दाखल करून घेण्यात येते. म्हणजे त्यांना जे सेक्शन लागले पाहिजे ते सेक्शन लागून देत नाही. आणि तसेच बऱ्याच ठिकाणी पोलीसच त्यांच्यावर अन्याय करतात, पीडितांवरच अन्याय करतात, दमदाटी करतात, शिवीगाळ करतात. असे बरेचसे प्रकरण आमच्या निदर्शनास आलेले आहेत. त्या माध्यमातून आज आम्ही वंचित सोमनाथ घारगे साहेबांना आम्ही निवेदन दिलेले आहे की आम्ही जर आता 11 तारखेपर्यंत तुम्ही जर ह्या निर्णय घेतला नाही आमच्या निवेदनावर तर आम्ही येत्या 11 तारखेला राज्याचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण सर, राज्य उपाध्यक्ष दिशाताई शेख, तसेच राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव, राज्य प्रवक्ते उत्कर्षताई रुपवते यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर दक्षिण आणि उत्तर जिल्ह्याच्या मार्फत एक जन आंदोलन उभं करण्यात येणार आहे. हे लढा आम्ही आरपार ठेवणार आहे. जोपर्यंत आम्हाला यांच्याकडून लेखी आश्वासन किंवा लेखी पत्र किंवा आमचं जर समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन चालू ठेवणार आहे. आज आपल्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेला जे पीडित असतील त्यांना सुद्धा आवाहन करतो की आपण या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. जय भीम, जय शिवराय. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.